नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित ह्युमन राईट्स या ॲडिशनल क्रेडिटसाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या निर्देशानुसार सर्व पदव्युत्तर वर्ग प्रथम वर्ष यांच्यासाठी ह्युमन राईट्स मानवी हक्क हा कंपल्सरी कोर्स आलेला आहे. आणि ह्या कोर्समध्ये पहिल्या सत्रासाठी आपल्याला जो विषय आहे तो म्हणजे मानवी अधिकार आणि कर्तव्य यांचा परिचय, म्हणजे इंट्रोडक्शन टू ह्युमन राईट्स अँड ड्युटीज, हा आपला या सेमिस्टरसाठीचा विषय आहे. आणि याच्यामध्ये एकूण 4 प्रकरणं आहेत. सुरुवातीची जी 2 प्रकरणं आहेत ती तुम्हाला दुसरे शिक्षक घेतील. मी ज्याच्याशी चर्चा करणार आहे ते म्हणजे घटक क्रमांक किंवा प्रकरण क्रमांक 3 आणि 4 या संदर्भात आपण चर्चा करू. पण त्याआधी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मानवी हक्क, त्याच्या काही संकल्पना याविषयी एक पार्श्वभूमी वजा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काही मी इथे संदर्भ पुस्तकं दिलेली आहेत, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानेच PDF स्वरूपात आपल्याला त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत. ते किंवा इतर वेगवेगळ्या पब्लिकेशनचे पुस्तकं तुम्ही वाचू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, यातला जो पहिला जो आपल्याला घटक आहे किंवा एकूण ह्या मानवी अधिकार आणि कर्तव्य यांचा जो परिचय, हे जे आपल्या विषयाचं टायटल आहे, ह्यामध्ये तिसरा जो घटक आहे आणि आपल्या ह्या लेक्चर सिरीज मधला पहिला घटक, तर तो म्हणजे कायदेशीर तरतुदींच्या संदर्भात आहेत. आणि कायदेशीर तरतुदींची जी परिभाषा आहे ती काय आहेत, तर त्याची ओळख आपण करून घेणार आहोत. कायदेशीर तरतुदींबाबतचं जे काही टिप्पण आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. मग त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, जसं करार आणि कराराची पुन्हा द्विपक्षीय करार असेल, बहुपक्षीय करार असेल, या विविध घटकांच्या संदर्भात आजच्या भागात आपण माहिती घेऊया. आता साधारणतः मग यामध्ये ह्या कायदेशीर तरतुदींच्या संदर्भामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येते, की यात वेगवेगळे घटक आहेत. आणि ह्या घटकांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदे आणि त्या अंतर्गत येणाऱ्या मानवी हक्कांसह इतर क्षेत्रातल्या ज्या काही वेगवेगळ्या संज्ञा आहेत, त्या संज्ञांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहेत. ही करून घेत असताना आपण त्याचा अर्थ स्पष्ट करणार आहेत किंवा त्याच्या व्याख्या आपण जाणून घेऊ. पण त्याची जी कायदेशीर जे तपशील आहेत किंवा कायदेशीर जी गुंतागुंत आहेत, तेवढ्या खोलापर्यंत आपल्याला जायचं नाही. मानव अधिकारांच्या संदर्भामध्ये, त्याच्या संवर्धनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे कायदेशीर तरतुदी असतात, जसं एखाद्या देशामध्ये, ज्याला नेशन स्टेट आपण म्हणतो, राज्यव्यवस्थेमध्ये काही कायदे केलेले असतात, ती राज्यव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी. तशा प्रकारचे मानवाधिकारांच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे विविध कायदे आणि मग त्यामध्ये येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत, त्याची माहिती आपल्याला इथं घ्यायची आहे. मग हे माहिती घेतल्यानंतर आपल्याला काय समजणार आहेत किंवा ते समजून घेण्याचं आपलं उद्दिष्ट काय आहे? तर मुळात मानव अधिकार संवर्धनामध्ये ज्या कायदेशीर तरतुदी आहेत, त्या कायदेशीर तरतुदींच्या परिभाषेची ओळख आपल्याला इथं करून घेता येईल. त्याचबरोबर समाजातील मानवी हक्क, या मानवी हक्कांच्या संवर्धनाची गरज काय आहे, ती गरज देखील आपल्याला इथं जाणून घेता येईल. आणि म्हणून ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या आजच्या भागाची माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्षात त्या घटकाला सुरुवात करू. आता मुळात कायदेशीर तरतुदींच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की 2 वेगवेगळे देश असतात आणि त्या 2 देशांमध्ये त्यांच्यातले जे दैनंदिन संबंध असतात किंवा जे त्यांच्यातले व्यवहार असतात, ते सुरळीतपणे चालावे यासाठी त्या 2 देशांमध्ये करार होत असतात. आणि मग हे असे जे हे करार असतात, तर हे त्या 2 देशांमधल्या कायदेशीर संबंधांची एक चौकट प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यातून केला जातो. पण ह्या 2 देशांमधल्या करार फक्त कायदेशीर संबंधांची चौकटच प्रस्थापित करत नाही, तर त्याच्याबरोबर आ आंतरराष्ट्रीय कायद्यातील जे तत्व असतात, त्या तत्वांना शक्य तितक्या प्रमाणामध्ये ते अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग अशा प्रकारचे जे करार असतील, ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि मग त्यामध्ये ती द्विपक्षीय करार असतील किंवा बहुपक्षीय करार असेल, या करारांचं महत्त्व या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासामध्ये आपल्याला महत्त्वपूर्णच असल्यास दिसून येतं. आता सर्वसाधारणपणे जे करार असतात, ते करार वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. म्हणजे त्याला आपण ट्रिटीज म्हणतो, वचननामा किंवा कन्व्हेंट्स म्हणतो, घोषणापत्र, चार्टर किंवा सभा, परिशिष्ट मसुदा, प्रोटोकॉल किंवा डिक्लेरेशन, जाहीरनामा, असे वेगवेगळे नावं त्याच्यासाठी वापरतो. पण सर्वसाधारण हे जे करार आहेत, हे करारांना असं वेगवेगळ्या नावांनी का ओळखलं जातं? तर त्याच्यामध्ये जो काही तपशील आहेत, त्या तपशिलातला जो फरक आहे, त्याच्यावरून आपल्याला ह्या बाबी लक्षात येतात.
पण ह्या संकल्पनांची माहिती घेण्याच्या अगोदर मुळात ह्या ज्या तरतुदी आहेत किंवा ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या करार जे असतात, तर ह्या करारांचे बंधनकारकता काय आहेत? त्या बंधनकारकतेच्या संबंधी सुद्धा काही माहिती आपल्याला स्पष्ट असणं गरजेचं आहे. सर्वसाधारण हे सर्व ते करार आहेत आणि मग हे करारांची मुळात त्यांना ह्या करारांना वैधता कशी प्राप्त होते? आंतरराष्ट्रीय करार हा त्याला कायदेशीर मान्यता किंवा वैधता लीगल कसे तयार होतात? तर सर्वसाधारण आपण असं म्हणतो, की करारामध्ये सहभागी होणारे जे देश असतात, ह्या देशांच्या प्रतिनिधींनी त्या करारावर सह्या केल्या, की तो करार अंमलात येतो. पण केवळ नुसत्या सह्या झाल्या म्हणून एखादा करार अंमलात येत नाही. तर मुळात तो करार करतांनीच त्या कराराला किती देशांच्या प्रतिनिधींनी किंवा किती देशांनी मान्यता देणं गरजेचं आहे, हे त्याच्यामध्ये करार तयार करतानाच ठरवलेलं असतं आणि त्याच्या आधारावर संबंधित कराराला ती वैधता प्राप्त होते किंवा तो करार त्यानंतर अंमलात येऊ शकतो. आणि मग हा करार मुळात झाल्यानंतर तो लगेचच त्याच वेळेस अंमलात येऊ शकतो किंवा नंतरच्या काही काळानंतर सुद्धा तो अंमलात येऊ शकतो. म्हणजे करार झाला आणि तो लगेचच अंमलात येईल असंही त्याच्यावर कुठलंही बंधन नसतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं, की व्हिएन्ना करार. व्हिएन्ना करार किंवा ही जी काही कॉन्फरन्स जी होती, ती 1969 साली तिच्या वेगवेगळ्या देशांनी तिला मान्यता दिली, त्याच्या कायदेशीर मसुद्याला मान्यता दिली. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी सुरू झाली, तर 1980 साली त्याची अंमलबजावणी सुरू झाली. म्हणजे कराराला पण एक गोष्ट मात्र इथं लक्षात आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे अशी, की कराराला ज्या वर्षी मान्यता मिळेल, तेच वर्ष हे सर्वसाधारण नंतर त्याचं मूळ मान्यता वर्ष म्हणून हे त्या नावाने ते ओळखलं जातं. भलेही त्याची अंमलबजावणी उशिरा झालेली असली तरीही. इथे तुम्हाला एक जे फोटोग्राफ्स दिसतो तो व्हिएन्ना ह्या कन्व्हेन्शनचा म्हणजे ह्या कराराचा तो फोटो आपल्याला त्याच्यामध्ये असल्याचं दिसतं. साधारणतः मग आपण आता व्हिएन्ना करार किंवा शिकागो करार असे वेगवेगळे नावांनी आपल्याला वेगवेगळे करार माहिती आहेत. करारांना नाव कसं दिलं जातं? तर ज्या ठिकाणी त्या करारावरती सह्या होतात, मग त्या ठिकाणाचं, त्या शहराचं किंवा एकंदरीत त्या देशाचं सर्वसाधारणपणे त्याला नाव त्या कराराला दिलं जातं आणि त्या नावाने तो संबंधित करार हा ओळखला जातो. म्हणजे अ, असे 19व्या शतकापासून असे अनेक करार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. सर्वसाधारण कराराची अंमलबजावणी उशिरा जरी होत असली, तरीही तो करार हा संमती ज्या वर्षी त्याला मिळालेली आहे, तेच त्याचं वर्ष ग्राह्य त्याच्यामध्ये धरलं जातं. आता सर्वसाधारण करारातील काही ज्या तरतुदी असतात, त्या तरतुदींच्या संदर्भात सुद्धा एक विशेष अशी गोष्ट आपल्याला तिथे दिसून येते. म्हणजे एखादा देश हा करारामध्ये सहभागी आहे, त्याने संबंधित करारावरती सही केलेली आहे. परंतु ते करारावर सही झाल्यानंतर त्याला असं वाटलं, की त्या करारातल्या सर्वच तरतुदी आम्हाला मान्य नाही आणि त्यातल्या काही तरतुदींच्या संदर्भात आम्हाला हरकत आहेत किंवा त्या आम्हाला स्वीकारता येणार नाही. मग अशा वेळेस संबंधित देश हा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसला म्हणजेच जे सचिव असतात त्यांना पत्राद्वारे ती हरकत वजा सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि त्या सूचनेला किंवा त्या कराराला जर आंतरराष्ट्रीय समुदायाने आणि संयुक्त राष्ट्र संघटनेने जर मान्यता दिली, तर त्या देशाला त्यांनी मान्यता दिलेली किंवा त्याला हव्या असलेल्या जेवढ्या तरतुदींची त्याला गरज आहे, तेवढ्यापर्यंत तो त्याला सामुदायिकरित्या जबाबदार त्याच्यामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल ते म्हणजे भारताचं. कारण अ, स्त्रियांच्या विरोधी सर्व जे भेदभाव निर्मूलन करण्याचा जो एक संकेत आहे किंवा जो एक करार झालेला होता, त्या करारामध्ये भारत सहभागी होता. परंतु भारताने नंतर अशी हरकत त्याच्यामध्ये घेतली, की करारातल्या सर्वच तरतुदी आम्हाला त्याच्यामध्ये स्वीकारता येणार नाही. कारण तशा प्रकारचं जर स्वीकारलं, तर भारतामध्ये महिलांच्या संदर्भात सर्व महिलांना म्हणजे त्याच्यातली एक विशेष तरतूद अशी आहे, की समान नागरिकतेची. आणि ती जर तरतूद भारतामध्ये स्वीकारली, तर भारतामध्ये धार्मिक सलोख्याचे प्रश्न त्याच्यामधनं निर्माण होऊ शकतात. म्हणजेच एकूण करारामध्ये सहभागी झालेले जे काही देश आहेत, त्या देशांना नंतर अशा प्रकारची अ, हरकत त्याच्यामध्ये घेऊन त्याला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या तरतुदींना तो त्याच्यामध्ये उत्तरदायित्व किंवा ते जबाबदारीत्व ते त्याच्यामध्ये स्वीकारू शकतो. आणि मग असे खूप सारे वेगवेगळे करार होऊन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि त्याचं मानव अधिकार संवर्धनासाठी, त्याच्या संपोषणासाठी, त्याच्या निर्वाहासाठी हे करार त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण ठरलेले दिसतात. इथे जे आपण व्हिएन्ना कराराचा उल्लेख केलेला होता, ते व्हिएन्ना कराराचं आधीच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ते करारातली ते
जी कॉन्फरन्स होती, तो करार तिथे प्रत्यक्षात तिथले चित्र दिसतं आणि इथे ते व्हिएन्नाची जी सिटी आहे, ती आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. कारण हा मानव अधिकारांच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा करार म्हणून त्याच्यामध्ये मानला जातो. साधारणतः मग याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या बाबी आहेत, करार ज्याला आपण एक वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये ज्याचा उल्लेख करतो, त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. वचननामा, जाहीरनामा, परिशिष्ट मसुदा, सभा किंवा घोषणापत्र. तर त्या वेगवेगळ्या संकल्पनांची आपल्याला त्याच्यामध्ये माहिती घ्यायची आहे. आता यातला पहिला जो भाग आहे, तो म्हणजे करार. तर आता सर्वसाधारण करार कशाला म्हणतात? तर मूळ ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेची नेमकी अशी एक व्याख्या, नेमका असा त्याचा एक अर्थ हा जागतिक पातळीवर असा काही मान्य नव्हता. आणि 1969 मध्ये जी व्हिएन्ना परिषद भरली, जिथे कायदेशीर आणि तत्त्वांच्या मसुद्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण ही तरतूद होती आणि त्याच्यामध्ये करार कशाला म्हणायचं आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवरती, तर त्याच्यामध्ये एक अर्थ, एक व्याख्या त्याच्यामध्ये स्वीकारली आणि ह्या 1969च्या व्हिएन्ना करारानुसार मग करार म्हणजे काय? तर संबंधित देशांदरम्यान कोणत्याही नावाने ओळखला गेलेला असला तरी आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नियमित झालेला लिखित एक आंतरराष्ट्रीय स्वीकृती म्हणजे त्या देशांदरम्यानचा करार. हा एक अर्थ या व्हिएन्ना कॉन्फरन्समध्ये, व्हिएन्ना परिषदेमध्ये त्याच्यामध्ये स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. आणि सर्वसाधारण तिथून पुढे तो करार ही संकल्पना म्हणून त्याला मान्यता. मग तो 2 देशांमधला करार असू द्या किंवा पक्षीय करार म्हणजे अनेक देशांचा सहभाग त्या करारामध्ये असला, तरी त्याला एक साधारणतः तो कोणत्याही शहराच्या नावाने ओळखू द्या किंवा एखाद्या देशाच्या नावाने ओळखला जाईल, ठिकाणाच्या नावाने ओळखला जाईल. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर जो नियमित झालेला आहेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने ज्याला स्वीकृती दिलेली आहे, अशा दरम्यानचा जो करार आहे त्यालाच सर्वसाधारण करार ही संकल्पना म्हणून त्याच्यामध्ये बघितलं जातं. आता मग कराराची जी काही तत्व असतात, त्याचे जे प्रिन्सिपल्स असतात, ती एक किंवा एकापेक्षा अधिक संचांमध्ये किंवा त्याला डॉक्युमेंट्स म्हणतो आपण, त्याच्यामध्ये ती समाविष्ट केलेली असू शकतात. जर ती एकापेक्षा अधिक संचांमध्ये असतील, तर त्या सर्व संचांचं त्याचं एकत्रित वाचन त्याच्यामध्ये केलं जातं आणि तो एकत्रित एक करार म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. इथे ही व्हिएन्ना कॉन्फरन्सचीच कराराची एक प्रत आपल्याला चित्रामध्ये त्याच्यामध्ये दिसत असेल. त्याचबरोबर मग ह्या संकल्पनेचे त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. जसं एक द्विपक्षीय करार आणि बहुपक्षीय करार. आता द्विपक्षीय करार म्हणजे त्याच्या नावातच आपल्याला दिसून येतं बघा, की ज्यामध्ये 2 देशांनी त्यांच्यातले विशिष्ट हेतूंसाठी केलेला आणि त्यांच्यापुरताच मर्यादित असलेला जो करार असतो, त्या कराराला सर्वसाधारण आपण द्विपक्षीय करार असं म्हणतो. म्हणजे याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, की 2006 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये झालेला अणुसहकार करार. त्याला पुढे 2009 साली मान्यता मिळाली आणि नंतर अमेरिकेच्या सिनेटने देखील त्याला मान्यता दिली. म्हणजे अशा प्रकारचे जे करार असतात, हे द्विपक्षीय करार ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये त्याच्या विशिष्ट वैधतेची किंवा त्रयस्थ एखाद्या देशाने त्याला मान्यता देण्याची काही गरज नसते. ते 2 देशांनी त्यांच्या विशिष्ट हेतूंसाठी एकत्रित येऊन केलेला असतो आणि संबंधित 2 देशांनी त्याला मान्यता दिली, की त्या कराराची अंमलबजावणी त्याच्यामध्ये सुरू होते. आणि त्या कराराची उद्दिष्ट, हेतू पूर्ण झाले, की संबंधित करार हा एक विशिष्ट अशा अधिसूचनेद्वारे तो करार रद्द सुद्धा त्याच्यामध्ये करता येतो. म्हणून त्याला द्विपक्षीय करार हा 2 देशांपुरता मर्यादित असलेला आणि त्यांचे विशिष्ट हेतू साध्य होईपर्यंत अस्तित्वात असलेला जो करार आहे, त्याला आपण द्विपक्षीय करार असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. दुसरा जो त्याच्यातला भाग आहे, तो म्हणजे बहुपक्षीय करार. आता सर्वसाधारण बहुपक्षीय करार म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती कायद्याचे वेगवेगळे नवे तत्व प्रस्थापित करण्यासाठी किंवा जे प्रस्थापित असलेले जे तत्व आहेत किंवा जे संकेत आहेत, जे प्रमाण आहेत, त्यांना कायद्याचं असं स्वरूप देण्यासाठी, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध व्यवहारांना नियमित करण्यासाठी अनेक देशांनी मान्य केलेला जो समझोता असतो, जो करार असतो, त्यालाच आपण बहुपक्षीय करार असं आपण त्याच्यामध्ये म्हणत असतो. म्हणजे ज्यातनं नवीन काही तत्व, नवीन संकेत, नियम प्रस्थापित केले जातात किंवा आधीच्या तत्वांना, आधीच्या संकेतांना कायद्याचं स्वरूप देण्यासाठी अशा प्रकारचे बहुपक्षीय करार त्यामध्ये आपल्याला झालेले दिसून येतं. जसं चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल, की युरोपियन परिषद ही आपल्याला त्याच्यामध्ये ही बहुपक्षीय कराराचं उदाहरण म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येते. आता सर्वसाधारण हे बहुपक्षीय करार जे असतात, तर एखाद्या देशामध्ये, एखाद्या राजकीय व्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये जे अंतर्गत स्वरूपाचे करार होतात, तशाच प्रकारचं याचं स्वरूप असतं. कारण
हे प्रकार ह्या बहुपक्षीय करार स्वीकारल्यानंतर त्यातले जे नियम असतात, ते नियम सर्व आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा करारात सहभागी झालेल्या देशांना ते एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न त्याच्यामधनं केला जातो. आणि ह्या करारामध्ये सहभाग मग त्याची जी काही वैधता आहेत किंवा त्याच्यावर सह्या असतील, जी तांत्रिकता त्याची पूर्ण झाल्यानंतर या कराराची अंमलबजावणी सुरू होते. पण ती अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित देशाला, त्या राजकीय व्यवस्थेला त्यांच्या त्यांच्या सार्वभौमत्वाच्या अंतर्गत याला अनुसरून काही कायदे त्याच्यामध्ये त्यांना करावे लागतात. म्हणजे याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं ठरलं, तर जी ॲग्रीमेंट होती, ही ट्रिप्स ॲग्रीमेंटनुसार भारताला काही स्वतःच्या कायद्यांमध्ये बदल करावा लागला या परिषदेला अनुसरून. म्हणजे मग भारताने स्वामित्वाचा हक्क कायदा जो आहे तो असेल किंवा व्यापारी बोधचिन्हाचा कायदा, ह्या कायद्यांमध्ये काही त्याला अनुसरून असे बदल आपल्याला त्यामध्ये केलेले दिसून येतात. म्हणून याला आपण बहुपक्षीय स्वरूपाचे करार असं आपण त्याला म्हणतो. आणि हे करार आंतरराष्ट्रीय पातळीवर मानव अधिकारांचं संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या करारांच्या जे तत्व असतात किंवा त्यातनं जी कायदेशीरता जी प्रस्थापित होते, ती महत्त्वपूर्ण त्याच्यामध्ये ठरतात. म्हणजे याचं उत्तम उदाहरण जर द्यायचं ठरलं, तर आज आपल्याला माहिती आहे की अफगाणिस्तानमध्ये किंवा तत्सम इतर देशांमध्ये मग ते अगदी रवांडा असू द्या किंवा बांगलादेश असू द्या, म्यानमार असू द्या. इथे जेव्हा-जेव्हा मानव अधिकाराचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा त्रयस्थ देश ही तिथे त्याच्यावर काही टिप्पणी करत असतात किंवा त्याच्यावर काही बंदी आणण्याचे प्रयत्न करत असतात किंवा तशा प्रकारचे ठराव हे युनोमध्ये मांडले जातात. तर त्याचा जो बेस आहे, जो कायदेशीर बेस आहे, कारण प्रत्येक देश हा सार्वभौम आहेत आणि तो दुसऱ्या देशामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. पण तो करण्याचा अधिकार जर त्यांना कसा प्राप्त होतो, तर तो ह्या वेगवेगळ्या जे करार असतात, बहुपक्षीय करारातून ज्या कायदेशीर बाबी पुढे येतात, त्यातनं हा अधिकार इतर देशांना त्याच्यामध्ये प्राप्त होतो. हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येतं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ह्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. यातल्या काही संकल्पना ह्या आपल्याला पुढे घ्यायच्यात. पण ह्या 2 महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजे करार कशाला म्हणायचं? त्यातला द्विपक्षीय करार आणि बहुपक्षीय करार आणि एकूणच कायदेशीर बाबींच्या संदर्भातलं मानवाधिकारांच्या संवर्धनात ज्या कायदेशीर टिपण्या आहेत, त्याच्या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहेत. आता ह्या झालेल्या भागावरती तुम्हाला काही प्रश्न त्याच्यामध्ये सोडवता येतील. ज्याला आपण स्वाध्याय म्हणून तुमच्यासाठी अ, अ, देऊया. एक म्हणजे काय, की मानवी हक्क संवर्धनामध्ये कायदेशीर तरतूद म्हणून आंतरराष्ट्रीय करारांचं महत्त्व काय आहे? तर ते महत्त्व आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल आणि ते हा प्रश्न म्हणून तुम्हाला त्याचं उत्तर त्याच्यामध्ये सोडवता येईल. दुसरी बाब अशी की बहुपक्षीय करार ही संकल्पना स्पष्ट करता येईल आपल्याला आणि म्हणून तोही प्रश्न तुम्ही त्याच्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. साधारणतः एकूणच ह्या सत्रामध्ये किंवा ह्या भागामध्ये आपण मानवी हक्क संवर्धनामध्ये आंतरराष्ट्रीय कायदे कसे महत्त्वाचे ठरतात, हे आपण त्याच्यामध्ये जाणून घेतलं. आंतरराष्ट्रीय कायदे आणि विविध करारातून ते कसे निर्माण होतात, त्याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेतली आणि 2 देशांच्या दरम्यान होणारे जे करार असतात, तर त्या करारांचं जे स्वरूप आहे, त्या स्वरूपावरून त्याचे कसे प्रकार पडतात, ही गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येऊ शकते. साधारणतः याचाच पुढचा जो एक भाग आहे, पुढच्या सत्रात आपण पुढच्या भागामध्ये जो घेणार आहोत, तो म्हणजे कायदेशीर तरतुदींच्या ओळखीच्या संदर्भातले जे राहिलेले घटक. मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संकेत आहेत, वचननामे आहेत, जाहीरनामा आहेत, घोषणापत्र आहेत, परिशिष्ट मसुदा, अ, परिषद, ठराव, चार्टर किंवा ज्याला कार्यकारी आदेश आपण एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असं आपण म्हणतो. तर ह्या संकल्पनांची जी माहिती आहे, ती आपण पुढच्या भागामध्ये घेऊया. तोपर्यंत जे प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं तुम्हाला सोडवायचे आहेत. इथे थांबतो. धन्यवाद.